नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं अंकिता रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी। कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी देशी कोथिंबीरीची एक पेंडी घ्यायची आहे। त्यानंतर ही कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून एकदम बारीक कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे कोथिंबीर बारीक चिरून झाल्यानंतर कोथिंबीर वडीला लागणारं साहित्य एकत्रित करून घ्यायचं आहे। ज्यामध्ये आपल्याला वड्या बनवण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे बारीक मीठ आपल्याला लागणार आहे। त्यानंतर वड्या बनवण्यासाठी 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे आणि 1 कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे व मगाशी घेतलेल्या लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। वड्यांसाठी घेतलेले हे सर्व साहित्य हळद, गरम मसाला, बारीक मीठ आणि जिरे टाकून छान मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर अशा प्रकारे त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि उकडीच्या चाळणीमध्ये थोडंसं तेल लावून त्यामध्ये ठेवायचे आहेत। उकडीच्या चाळणीला थोडंसं तेल लावल्यामुळे वड्या उकडल्यानंतर त्या चाळणीला चिकटणार नाही। अशा प्रकारे घेतलेल्या पिठापासून माझी कोथिंबीरीच्या वड्याचे 4 ते 5 रोल तयार झालेले आहेत। आता ही कोथिंबीर वड्यांची चाळण उकळलेल्या पाण्यावरती थोडा वेळ उकडण्यासाठी ठेवायची आहे। चाळणीवरती ताट झाकून या वड्या 15 ते 20 मिनिटं छान उकडून घ्यायच्या आहेत। 15 ते 20 मिनिटांनंतर आपल्या वड्या छान प्रकारे उकडून झालेल्या आहेत। उकडलेल्या या कोथिंबीरच्या वड्या एक एक करून बारीक कट करून घ्यायच्या आहेत। सर्व वड्या कट करून झाल्यानंतर त्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। कोथिंबीरीच्या वड्या तळण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे व उकळलेल्या तेलामध्ये या कोथिंबीरीच्या वड्या तळण्यासाठी कढईमध्ये सोडायच्या आहेत। कोथिंबीरीच्या वड्या तळताना गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे, जेणेकरून या वड्या कुरकुरीत आणि खमंग लागतात। कोथिंबीरीच्या वड्या अशा प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत। या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवल्यानंतर एकदम खमंग आणि कुरकुरीत होतात। तुम्ही देखील तुमच्या घरी ही कोथिंबीर वड्यांची परिपक्व आणि अचूक रेसिपी नक्की ट्राय करा। कोथिंबीर वड्यांची ही परिपक्व रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।